देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाच्या अंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधला। नरेंद्र मोदी यांनी एकूण देशातील 7 राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनई ह्या गावातील 2 लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे। यामध्ये आपण बघतोय की भारती रन आणि तिचा भाऊ भाऊसाहेब रन अशा या 2 विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला आणि खरं तर इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील या आदिवासी भागातील या लाभार्थ्यांशी संवाद साधल्याने एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण देखील निर्माण झालं। आपल्यासोबत भारती रन आहे, आपण तिच्याशी जाणून घेणार आहोत पंतप्रधानांनी की काय संवाद साधलाय। पंतप्रधानांनी संवाद साधलेला आहे, काय अनुभव होता, तो जो आनंद होता काय कशा पद्धतीने व्यक्त करशील? मला खूप चांगलं वाटलं। मी कधी असा विचारही केला नव्हता की मी पंतप्रधान यांच्याशी बोलेन असं, म्हणून मला खूप आनंद वाटतोय की मी बोलले। पंतप्रधानांनी मराठीत देखील संवाद साधलेला तुझ्याशी, नक्की त्यांनी काय प्रश्न विचारले? त्यांनी खरंच आमच्यासोबत मराठीत संवाद साधला आणि प्रश्नही केले आम्हाला, तुमच्या शाळेत काय काय सुविधा आहेत याबद्दल, आणि मी उत्तरही दिले की आमच्या शाळेमध्ये ग्राउंड आहे मोठं, त्याच्यावर आम्ही खेळू शकतो, डिजिटल बोर्ड आहे, त्याच्या सहाय्याने आम्हाला शिक्षक म्हणजे पडतात आणि अजून जेवण पण चांगलं येतं आमच्या शाळेवरती, असं मी संवाद साधला त्यांच्यासोबत। प्रधानमंत्र्यांनी तुम्हाला प्रश्न देखील विचारला की पुढील आयुष्यात तुझं काय होण्याची इच्छा आहे, तू इच्छा देखील व्यक्त केली, आता तू आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांग की तुला पुढे आयुष्यात काय व्हायचं आणि त्या दृष्टीने कशी तुझी तयारी सुरू? मला विचारलं की तुम्ही काय मोठे होऊन काय होणार आहे, मी दिलं की बा मला IAS ऑफिसर बनायचंय, तर ते सगळी प्रेरणा मला माझ्या मोठ्या भावाकडून मिळाली आणि ती मी अजून एक्झाम पर्यंत नाही, पण मग मी क्लासमध्ये जे शिकवतात त्याचा पूर्णपणे अभ्यास करते असं। IAS अधिकारी का व्हायचं या मागे नक्की काय प्रेरणा आहे? ते म्हणजे मला देशाचा विकास करायचा आहे आणि समाजाची सेवा करायची, यासाठी मला IAS ऑफिसर बनायचं। आपल्यासोबत भाऊसाहेब रन हा विद्यार्थी देखील आहेत। प्रधानमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे, प्रधानमंत्र्यांनी ज्या ज्या योजनांचा उल्लेख केला त्याचा लाभ तुम्हाला मिळाला? सर, खरं तर मी माननीय प्रधानमंत्रींचा खूपच आभार मानेल की आम्ही PVTG मधून येतो, आम्ही आदिम कातकरी मधून येतो आणि आम्हाला ह्या सवलती त्यांनी पुरवल्या, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानत आहे। आणि माझ्यासारखे जर आणखी शिकतील आणि अजून एकलव्यासारखे शाळेमध्ये शिकतील असं मी त्यांना प्रोत्साहन करेल। आणि बाकीचे मुलंही माझ्यासारखे शिकलेले आहेत पण त्यांना अजून काही नोकरी वगैरे नाही, तर मी सरांना अशी विनंती करेल माननीय महोदयांना की त्यांच्यासाठीही काहीतरी करावं। प्रधानमंत्र्यांनी ज्या योजनांचा आज उल्लेख केलेला आहे, तुम्ही लाभार्थी आहात, त्या सर्व योजनांचा तुम्हाला लाभ मिळाले? PM जनमन योजनेअंतर्गत ज्या ज्या योजना येतात, जसं की आवास योजना आहे, स्वच्छता आणि आरोग्य योजना आहे, तसंच लाईट आणि विजेचा योजना आहे, सडक कनेक्टिव्हिटी आहे, या सगळ्या योजना आम्हाला पुरेपूर मिळाल्या आहेत। प्रधानमंत्र्यांनी तुम्हाला विचारलं की मी नाशिकला आलो होतो, हे तुम्हाला माहीत आहे का? तसाही प्रश्न विचारला, त्याबद्दल त्यांनी कारा मंदिरात स्वच्छता देखील केली होती, या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। याविषयी प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं? माननीय पंतप्रधानांनी मला हा प्रश्न विचारला होता की मी जेव्हा राम मंदिरामध्ये जे साफसफाई करत होतो त्याचा नेमका अर्थ काय, तर मी त्यांच्याशी संवाद साधला की त्याचा अर्थ म्हणजे तुमची एक श्रद्धा असेल, पण त्यांचं सांगायचं म्हणणं म्हणजे असं की अशाच प्रकारे सगळ्याच भारतामधील जे मंदिर आहेत, महाराष्ट्रामधील जे मंदिर आहेत, त्यांच्यामध्ये अशीच स्वच्छता झाली पाहिजे असं त्यांना सांगायचं। आपण बघतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या भारती रन आणि भाऊसाहेब रन या 2 विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच आदिवासी भागातील ज्या नागरिक आहेत त्यांना देखील प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याचा लाभ या निमित्ताने आज मिळाला आहे। त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंतर्गत एकूण ज्या योजना आहेत त्यांचा देखील लाभ या लाभार्थ्यांना मिळाला आहेत आणि आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आणि एक वेगळा आनंद उत्साह देखील त्यांच्या मनावर आपल्याला दिसतोय। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, कावनई, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.